नमस्कार। बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराज यात्रा महोत्सव 2025 चे नियोजन व आढावा बैठक अतिशय शांततेत व खेळीमेळीत पार पडली। परंपरेप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रतिवर्षी याच दिवशी यात्रेसंदर्भात विचारविनिमय व नियोजन व आढावा बैठक ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या मंदिरामध्ये संपन्न होत असते। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामस्थ या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे यावर्षी संपूर्ण यात्रा महोत्सव पूर्ण होईपर्यंत दारूबंदीचा निर्णय या प्रसंगी घेण्यात आला। या निर्णयाला ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। चपळगावचे पहिले पोलीस पाटील व यात्रेचे मानकरी श्री मल्लिकार्जुन पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या बैठकीला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी राजशेखर स्वामींनी पर्यटकाच्या घरी पाऊस असल्याचे भाकणूक या प्रसंगी केलं। दिनांक 8 एप्रिल, 9 एप्रिल व 10 एप्रिल असे 3 दिवस यात्रा महोत्सव संपन्न होणार असून या यात्रा महोत्सवामध्ये ग्रामस्थांनी तन मन धनाने सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा पंच कमिटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। यात्रेदरम्यान 3 दिवस कोणीही चूल पेटवू नये, सर्वांनी मंदिरातच येऊन महाप्रसाद घेण्याचे आवाहन देखील यात्रा पंच कमिटीने केलेलं आहे। चैत्र शुद्ध एकादशीला जेव्हा सूर्याची कोवळी किरणे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या शिवलिंगावर पडतात, तेव्हा याचेच औचित्य साधून परंपरेप्रमाणे ही यात्रा संपन्न होत असते। चपळगावचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांचे मंदिर हे एक जागृत हेमाडपंथी मंदिर असून या मंदिराची नोंद भारतीय पुरातन खात्यात आहे। प्रतिवर्षी यात्रेदरम्यान चपळगाव व पंचक्रोशीतील व इतर दूरदूरहून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी चपळगाव येथे येत असतात। नवसाला पावणारा जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे। ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या यात्रा महोत्सवाच्या नियोजन व आढावा बैठकीस गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर व विविध क्षेत्रातील पदाधिकारी, गावातील सर्व मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ बंधू भगिनी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराज यात्रा महोत्सव 2025 चे नियोजन व आढावा बैठक शांततेत व खेळीमेळीत पार पडला। आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज। धन्यवाद।